नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. तर आज आपण मराठी विषयाचे 1 ते 1ली ते 5वी पर्यंतच्या फर्स्ट पेपरच्या TETच्या 1 ते 30 पर्यंतचे प्रश्न सोडवूया. तर बघा, पहिला प्रश्न आहे बघा मराठीचा. पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते? आपण पहिल्यांदा प्रश्नाचे पर्याय लक्षपूर्वक वाचून घेऊया. मधुनी लाडू खाल्ला असेल. असेल म्हणजे भविष्यकाळ आहे. मधुनी लाडू खाल्ला होता भूतकाळ आहे. मधू लाडू खातो हे चालू वर्तमान काळ आहे. आपल्याला पाहिजे पूर्ण वर्तमान काळ. तर मधूने लाडू खाल्ला आहे 4, ह्याचं उत्तर येते. दुसरा बघा, भुजंगप्रयात वृत्तातील गण कोणते? आता बघा, त त ज ग ग हा पहिला पर्याय आहे, तो इंद्रवधाचा आहे. य य य य हे भुजंगप्रयात आहे वृत्तातील गण. आणि तिसरा तब ज ज ग ग हे आहे वसंत तिलका. आणि चौथा पर्याय आहे न न म य य हा मालिनीचा आहे गण. तर आपल्याला कीवर्ड काय? भुजंगप्रयात वृत्तातील गण. तर 2 नंबरचा पर्याय येतो, य य य 4 वेळा. तिसरा पर्याय संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते, या ओळीतील अलंकार कोणता? तर आता यमक जुळले का इथं नाही आहे. अनुप्रास. अनुप्रास हा अलंकार आहे. का बरं? तर आपल्या ह्या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. अनुप्रास अलंकारामध्ये एखाद्या अक्षराची काय होते? पुनरावृत्ती होते. त्यामुळे ह्याचं आपलं उत्तर आहे अनुप्रास. तिसरा उपमा आणि चौथा उत्प्रेक्षा आहे, पण आपलं उत्तर 2 नंबरला सापडलेलं आहे. त्यामुळं अनुप्रासमध्ये काय झालेले आहे? अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. सहवासे सख्य साधूशी, या अक्षराची काय झालेली आहे? पुनरावृत्ती झालेली आहे. चौथा आहे पुढीलपैकी ओष्ठवर्ण कोणता? तर भ ल श ह आहे. भ मध्ये आपण ओष्ठवर्ण आहे भ. आता 5 ते 8 हे प्रश्न कवितेवर विचारलेले आहे. तर कविता बघा, कोपऱ्यासी गुणगुणत अभंग उभा केव्हाचा ऐकतो अपंग, भोवतीचा अंधार तो निमाला, हृदयी त्याच्या जणू जात आश्रयाला, जीभ आलेली ओरडून शोष, 4 दिवसाचा त्यातही उपास, नयन थिजले थरथरती हातपाय, रूप देण्याचे उभे मूर्तकाय, किवया पण त्याची कुणाला जात, उपहासुनी पसरला कराला, तोच येई कुणी परतुनी मजूर, बघुनी दिना त्या उधानून उर, म्हणे राहीन एक दिन मी उपाशी, परी लाभू दे 2 घास यासी, किसा ओतुनी तया ओंजळीत, चालू लागे तो दीनबंधू वाट. अशी कविता आहे. कवितेत कोणाचे वर्णन केलेले आहे? आता कविता वाचल्यानंतर आपल्याला कळते की केव्हाचा तो अपंग, म्हणजे अपंगाचे वर्णन केलेलं आहे. भाविकाच्या आजाराच्या मृत्यूचे नाही आहे. तर बघा, 6वा आहे बघा, त्याचे हातपाय का थरथरत आहेत? तर आजारामुळं का? नाही, 2 दिवसाचा उपाशी आहे असं त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे, त्यामुळे उपासामुळे. दीनबंधू कोणास म्हणलेले आहे? तर एक मजूर चालला होता. दीनबंधू कोणाला म्हटलेला आहे? तर मजुरास म्हणलेला आहे. नंतर भिकाऱ्यास बघून मजुराने काय केलेले आहे? तर भिकाऱ्याच्या ओंजळीत खिशातील सर्व पैसे टाकून तो काय चाललेला आहे? चालू लागे दीनबंधू वाट. खिसा ओतुनी, पूर्ण खिसा त्यानं कुठं ओतला आहे? भिकाऱ्याच्या ओंजळीत ओतला आहे मजुराने. तर 8 प्रश्न आपले कवितेपर्यंत विचारलेले आहेत. 8 पर्यंतचे प्रश्न. 9वा प्रश्न आहे, केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय? आपण मागल्या प्रश्नपत्रिकेत पण हा प्रश्न आलेला. अत्रे म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे आहे. केशवसूत नाही आहे, त्यांना केशवकुमार म्हटलं जातं. कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत म्हटलं जातं. राम गणेश गडकरी हे गोविंदाग्रज टोपण नावाने नाटककार आहेत. वि. वा. शिरवाडकर कुसुमाग्रज या नावाने लेखन करतात. तर कृ. के. दामले म्हणजे कृष्णाजी केशव दामले याचं उत्तर येणार आहे. 10वा प्रश्न आहे, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे? ताई म्हणाली, आज अजिंक्य किती छान बोलला. तर काय राहिलेलं आहे? सगळे काय आहे? कॉमा आहे, उद्गार चिन्ह आहे, बरोबर आहे. पण दुहेरी अवतरण चिन्ह इथं राहिलेलं आहे, ते असायला हवं होतं. कुठं राहिलेलं आहे? तर इथं या वाक्याला येणार दुहेरी अवतरण चिन्ह. आज ताई म्हणाली कॉमा आज अजिंक्य किती छान बोलला, अशा पद्धतीनं. 11वा प्रश्न आहे, धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले, त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? आता पारितोषिक मिळाले म्हणजे अर्थातच अभिनंदन असणार आहे, अभिनंदन पत्र आहे. आता 12वा प्रश्न बघा, कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द लिहा. तर हजरजबाबी असतो, कारण प्रश्नाचं उत्तर लगेच द्यायचं आहे म्हणजे त्याचं लक्ष लागतं तिथं, म्हणजे हजरजबाबी येतं. वाचाळ, तोंडाळ, शब्दप्रभू हे येणार नाही.
13वा प्रश्न बघा, लेखक भालचंद्र नेमाडे ज्ञानपीठ पुरस्कार केव्हा प्राप्त झाला? तर 6 फेब्रुवारी 2015ला भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. 14वा, पंजाबमधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर सदानंद मोरे आहेत. सभा या शब्दाचे लिंग कोणते आहे? तर सभा, ती सभा स्त्रीलिंगी आहे. हे पर्याय येणार नाही दुसरे. 16वा प्रश्न पहा, तुम्ही स्वतःला काय समजता? सर्वनामाचा प्रकार आपण बघा, पुरुषवाचक आणि आत्मवाचक. तुम्ही म्हणजे पुरुषवाचक, स्वतः म्हणजे आत्मवाचक. पुरुषवाचक व आत्मवाचक आहेत. आता 17 ते 20 पर्यंतचे प्रश्न काय आहे ते अजून उतार्यावरले प्रश्न आहेत. आता हा उतारा तुम्ही पहिल्यांदा वाचू शकता किंवा काय करू शकता, वेळेसाठी तुम्ही पहिल्यांदा प्रश्न बघू शकता आणि नंतर काय करू शकता, तुम्ही त्याचे आन्सर ह्याच्यात बघू शकता, हुडकू शकता. आता आपण पहिल्यांदा उतारा वाचून घेऊया. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, ज्याचे मन सत्याने पवित्र झाले आहे तो जगातील सर्वात पवित्र माणूस. ज्या मनुष्याला मनाच्या पावित्र्याचे महत्त्व कळत नाही तो मनुष्य धरणीस भार ठरतो. निर्दोष आणि उद्योगी जीवन मनुष्याला आरोग्याने संपत्ती देते. आळशी मनुष्य हा दुष्ट असतो, तो समाजाचा शत्रू बनतो, तो कधीही सुखी होत नाही. उद्योग आणि शुद्ध चारित्र्याचा मनुष्य हा गरिबांचा वाली असतो, तो अनेकांना सुखी करतो. सत्यप्रेमी, निर्मळ मन आणि शांत हृदयातून धैर्य निर्माण होते आणि धैर्यशील मनुष्य हाल अपेष्टा सहन करतो आणि संकटावर मात करतो. असे कोण म्हणतात? ज्योतिबा फुले. मग जगातील सर्वात पवित्र माणूस कोण? तर ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते. सत्याने पवित्र झालेले असते. पर्याय क्रमांक 1. मनाने निर्मळ असणारा माणूस पवित्र आहे का? असं नाही म्हणलेलं. ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते तोच जगातील सर्वात ज्याचे मन सत्याने पवित्र तो जगातील सर्वात पवित्र माणूस. पहिल्याच ओळीत त्याचा आन्सर आहे. मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते? तर आरोग्य आणि उद्योगी व शुद्ध चारित्र्याचा मनुष्य, याचं काय येणार आहे? तर निर्दोष व उद्योगी जीवनामुळे. बघा, निर्दोष व उद्योगी जीवन मनुष्याला आरोग्याने संपत्ती देते. निर्दोष आणि उद्योगी जीवन पाहिजे. निर्दोष. आळशी मनुष्य कसा असतो? तर आळशी मनुष्य हा काय असतो? बघा इथं ह्याच्यामध्ये आहे, उत्तरच आहे. आळशी मनुष्य हा दुष्ट असतो. दुष्ट आणि समाजाचा तो शत्रू बनतो. त्यामुळे ह्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. धैर्यशील माणूस कसा ओळखायचा? तर धैर्यशील मनुष्य काय येतो? सत्यप्रेमी, निर्मळ व शांत मनाचा असतो. सत्यप्रेमी, निर्मळ आणि काय असतो? शांत मनाचा. निर्मळ मन, सत्यप्रेमी, शांत हृदय इथं आहे. आताचा आपले उतार्यावरील प्रश्न सोडवून झालेले आहे. 21वा बघा, टवटवीत शब्दाचा अचूक विरोधार्थी शब्द. टवटवीत म्हणजे काय? फुललेला. आणि मलूल म्हणजे काय झाले? कोमेजलेला. तर अचूक शब्द आहे मलूल. सत्तेज नसणारा आहे तो काय समानार्थी येणार? निसंदेह पण नाही, कोरडे पण नाही. 22वा प्रश्न बघा, आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया. या वाक्यात चूक ओळखून दुरुस्ती सुचवा. आता बघा, आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू करूया पाहिजे होतं. कार्यक्रमाला तिथं कार्यक्रम पाहिजे होता. साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही? साखर आहे, सार आहे, सार पण आहे, साडी पण आहे. आता वडी नाही, वाडी आहे. त्यामुळं काय येणार? 3 नंबरचा पर्याय येणार. आता 24वा प्रश्न बघा, धूम ठोकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? वेगाने धावणे, खूप मार देणे, कपडे धुणे, धो वाहणे. तर पहिला पर्याय वेगाने धावणे. पुढीलपैकी कोणती रूपे रची नाहीत? सर्व, सम्राट, राष्ट्र यापैकी नाही. रची रूपे नाहीत, तर सगळी ही रची रूपे आहेत यापैकी नाही उत्तर येणार. पुढीलपैकी अचूक शब्द कोणता? पुनर्वसन, पुनर्वसन. तर बघा, अचूक शब्द आहे तर ह्याच्यावर 1 मार्क असतो. शुद्ध शब्दाला पुनर्वसन हे बरोबर आहे. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. हे नाही आहे, हे पण नाही आणि हे पण नाही. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्दा जातीतील आहे? तर क्रियाविशेषण अरे रे, शाबास हे उद्गार आहेत. परंतु, म्हणून, क्रियाविशेषण या शब्द जातीतील पाहिजेत आपल्याला. हे संबंधी आहेत. आता, इकडे हे क्रियाविशेषण आहे. करिता, साठी हे पण काय आहे ते जोड शब्द आहेत. त्यामुळे क्रियाविशेषण हे आता आणि इकडे आहे. पुढीलपैकी धातुसाधित विशेषणे कोणती? फळ, भाजी, वाहती नदी. वाहती नदी, थोडी पुस्तके, कोणता गाव. तर वाहती नदी हे धातुसाधित विशेषण आहे. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? गवळी धार काढतो ह्याच्यामध्ये कर्म धार क्रिया धार काढण्याची आहे. त्यामुळं गवळी धार काढतो येणार. आंबा नासका निघाला ह्याच्यामध्ये नाही. मला घरी यावयास रात्र झाली,
कर्मच नाही आहे. सुनील उद्या पुण्याला जाईल याच्यामध्ये पण नाही आहे. त्यामुळे क्रियापद सकर्मक कवळी धार काढतो. मराठीतील आद्य ग्रंथ कोणता? विवेक सिंधू, लीला, चरित्र, ज्ञानेश्वरी यापैकी नाही. तर विवेक सिंधू हा मराठीतील आद्य ग्रंथ आहे. विवेक सिंधू 30 येतं. थँक्यू.